हाय गायस, वेलकम टू माय न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. सो आज काय झालं तुम्हाला माहिती आहे का? आमची दीदी आली होती. तिला खूप छान प्रकारे स्वयंपाक बनवता येतो. मग म्हटलं जरा पुरणपोळी करावी, म्हणून तिला म्हटलं पुरणपोळी कर, खावीशी वाटते. मग तिने पीठ चाळायला घेतलं कणिक मळण्यासाठी. त्यानंतर तिने डाळ शिजवलेलीच होती, ती गाळून घेतली त्याच्यामध्ये गूळ घालण्यासाठी. त्यानंतर त्यात गूळ टाकला, सुंठ टाकली आणि चवीपुरतं नमकही टाकून घेतलं. त्यानंतर ते परतून घेतलं. दीदीच्या हातची पोळी म्हणजे आहा हा. त्यानंतर पुरण शिजल्यानंतर ते वाटून घेतलं आणि कणकेचे गोळे त्यामध्ये पुरण घालण्यासाठी पुरण भरत आहे दीदी. गोळा बघा कशा प्रकारे बनवते ती. असे उंडे सहजासहजी कुणाला जमत नाहीत, मला पण नाही जमत, पण जरा शिकून घ्यावं म्हणतं दीदीकडनं. बघा कशी दीदी गोळे बनवत आहे. यातून थोडं जरी पुरण बाहेर आलं ना लाटताना तर खूप ताप होतो, म्हणजे पोळी फुटते, ती खावीशी पण नाही वाटत आणि ती व्यवस्थित भाजताही नाही येत. आता बघा लाटण्याची ट्रिक बघा तिची कशी आहे. खूप छान प्रकारे लाटते, अशी जरासुद्धा कुठे पोळी फुटलेली दिसणार नाही आहे तुम्हाला. आणि तिला लहानपणापासूनच स्वयंपाकाची खूप आवड आहे, त्यामुळे कुठेही जाऊ ती वेगवेगळे मेनू बनवतच असते. आणि हाताला पण चव म्हणजे काय भरपूर. कोणतंही मेनू कर म्हटलं की करणार, ती नाही बोलणारच नाही आहे कधी. तेच म्हणत असते कुठे जाईल तिकडे, आपण हे बनवूयात ते बनवूयात. बघा तर नुसतं तुम्ही बघा पोळी कशी फुगते, ती नुसतं बघा. बघा पोळी मोठ्या मोठ्या बायकांना पण नाही जमत हे. 25 वर्षाची आहे आमची दीदी, तिला 2 मुलं सुद्धा आहेत. नशीबच म्हणायचं त्यांना, अशी मम्मा मिळाली, अशी स्वयंपाक बनवते. बघा मोठ्या मोठ्या बायकासुद्धा ओलतण घेतात तेल वगैरे लावताना, हे सर्व हातानेच बनवत आहे. वाव, कशा बघा किती पोळ्या बनवल्या आहेत बघा तुम्ही. एकच टायमासाठी आम्ही बनवत असतो कायम. पुरण किती का असेना दुसऱ्या दिवसासाठी ठेवतो फ्रीजमध्ये आणि जेवढ्या लागणार तेवढ्याच बनवतो. बघा पोळी भाजली तरी गरम पोळ वगैरे अशी काही भीती नाही आहे तिला. कशी पकडले, मी पण पकडू का? तुम्हाला दाखवते जवळून बघा. हो का कशी बनली बघा पोळी. वाव,